नमस्कार. 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत नाशिक शिक्षक मतदारसंघ या निवडणुकीचे अपडेट्स. आणि आपण बघतो आहे की लोकसभेसारखीच ही निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. यामध्ये असं म्हटलं जातंय की खरं तर ही निवडणूक चौरंगी लढत होणार आहे. मात्र यामधले 3 मातब्बर जसे की महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे, महायुतीकडून माजी आमदार किशोर दराडे आणि एक खंबीर तरुण नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय ते अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, जे तरुण तडफदार उमेदवार आणि नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. प्रथमतः मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्हणताय विकास विरुद्ध विश्वासघात याची ही लढाई असणार आहे, नेमकं काय म्हणणं आहे? त्याचं कारण असं आहे की गेल्या 6 वर्षामध्ये ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून तिकडे निवडून दिलं त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं जर अवलोकन केलं तर फक्त 10-20% प्रश्न हे शिक्षण क्षेत्राशी निगडीत त्या ठिकाणी विचारले गेले आणि इतर सर्व प्रश्न वैयक्तिक स्वार्थापोटी कुठंतरी विचारले गेल्याचं निदर्शनात आलं आहे. आणि म्हणून ज्या शिक्षकांनी शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना सभागृहात पाठवलं त्याच शिक्षकांच्या विरोधात अनेक गोष्टी गेल्या 6 वर्षांमध्ये घडल्या. या अनुषंगाने मी म्हटलं की ज्या विश्वासाने त्यांना ते निवडून दिलं होतं ते विश्वासघात शिक्षकांचा झाला अशी भावना शिक्षकांमध्ये आहे. त्याच्यामुळेच तुम्ही या निवडणुकीत उतरला आहात का, किंवा तुमचा अजेंडा किंवा येण्याचं प्रयोजन काय होतं? अनेक शिक्षक संघटनांनी, अनेक शिक्षकांनी एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध या निवडणुकीमध्ये आपण उतरावं आणि मी देखील अनेक युवकांबरोबर त्या ठिकाणी काम करत असल्या कारणास्तव की जो घटक सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, आई वडिलांनंतर युवकांना घडवण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान असतं, त्या घटकाचे जर प्रश्न सोडवता आले, त्या घटकाबरोबर जर काम करता आलं तर निश्चितच मी माझा तो सन्मान समजतो किंवा मला आवडेल या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. नक्कीच. आता आपण असं बघतो आहोत की या निवडणुकीत बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत की जसं तुम्ही म्हणताय की शिक्षकांची बोगस भरती करण्यात आलेली, त्याचबरोबर तुमच्यावर देखील आरोप केला जातोय की नगरमधून शिक्षक मतदार यादी किंवा मतदार नोंदणी ही बोगस पद्धतीने केली जाते. काय सांगाल? नाही, बोगस पद्धतीने केल्याचा आरोप नाही झालेला. तसा असता तर मी देखील अब्रू नुकसानीचा दावा केला असता. शेवटच्या दिवशी 600हून अधिक त्या ठिकाणी शिक्षकांची नाव नोंदणी झाली असं विद्यमान आमदारांनी म्हटलं. अर्थातच आपल्याला ज्ञात आहे की शेवटच्या दिवशी अनेक शिक्षक त्या ठिकाणी नाव नोंदवत असतात आणि विशेषतः ज्यांना निवडणूक लढवायची ते आपल्या मित्रपरिवाराला, ओळखीच्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करत असतात. परंतु त्यांच्या संस्थेमध्ये धडधडीतपणाने बोगस शिक्षक मतदार या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. दुर्दैव याचंच वाटतं की ज्या शिक्षकांवर न्यायासाठी तिथं लढायला त्यांना पाठवलं त्याच शिक्षकांच्या अधिकारांवर अन्याय करण्याचं काम विद्यमान आमदार करत आहे. नक्कीच. आणि त्याबाबत आपल्याकडे काही पुरावे किंवा काही गोष्टी आहेत का ज्याच्याने आपण हे सिद्ध करू? अनेक पुरावे आहेत. तशा पद्धतीची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे आम्ही दिलेली आहे. अगदी शेतात काम करणारा, कापड दुकानात काम करणारा असे अनेक मतदार त्या ठिकाणून आढळून येतात. अशा सगळ्या मतदारांचं आम्ही काही प्रमाणात संकलन केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की शिक्षक हे बोगस शिक्षक विरुद्ध खरे शिक्षक अशी लढाई आहे. या निवडणुकीत म्हणा किंवा कुठल्याही निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. तुमच्यावरती पप्पू असा उल्लेख करून काही भाषा बोलली गेली आहे किंवा आरोप केला गेलाय, काय सांगाल? निश्चितपणाने महाराष्ट्राची संस्कृती नव्हे अशा पद्धतीने निवडणुकीची पातळी खालवली गेलेली आहे. विरोधी उमेदवारांना पप्पू म्हणण्यात आलं, शिक्षकांना गुलाम म्हणण्यात आलं, काही ठिकाणी अर्वच्च भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली आणि अशा अनेक घटना अगदी अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून उमेदवारी अर्ज दाखल केल्या हाणामारी करण्यात आली. 2 दिवस जणू काही किडनॅपिंग केल्यासारखं त्या ठिकाणी झालं आणि म्हणून ही पातळी एका विशिष्ट पद्धतीने खालवली आहे. दुर्दैवाने शिक्षकांचे प्रश्न सोडून इतर ठिकाणी ही निवडणूक भरकटली. अनेक गुन्हेगारी आरोप असलेले उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे राहिले. असं न होता शिक्षकांच्या प्रश्नांवर खरं ती निवडणूक गेली पाहिजे होती. शिक्षकांचे विषय खरं तर मांडले गेले पाहिजे होते आणि अनेकदा आव्हान करून देखील त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना आणि इतर उमेदवारांना अनेकदा चर्चेसाठी यावं
असं आवाहन करून देखील आज ताग्यात कोणी उमेदवार त्या ठिकाणी आले नाही. गेल्या 6 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा मांडा, पुढच्या 6 वर्ष काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडा, अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. परंतु कदाचित त्यांचा पराभव दिसत असल्या कारणास्तव त्यांनी ते आव्हान स्वीकारलं नाही. नक्कीच. आता आपण बघतोय तुम्ही नगरचे, नाशिकमधूनही तुम्हाला भक्कम पाठिंबा आहे. निलिमाताईंसारखा एक मोठा आधार, खंबीर नेतृत्व तुमच्या मागे आहे. हे दोन्ही परिस्थितीमध्ये वर्चस्व आहे म्हणू शकता. मात्र नंदुरबार, धुळे, जळगाव इकडची परिस्थिती आपण कशी हाताळणार? नाही, असं आहे की हे नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार नसून अनेक धुळ्याची मंडळी ही नगरमध्ये कामानिमित्त शिक्षक आहे. अनेक नगरची शिक्षक मला नंदुरबार या ठिकाणी गेल्यावर भेटले. म्हणून हे शिक्षकांची निवडणूक आहे. परंतु अर्थात ही गोष्ट खरी आहे की आदरणीय निलिमाताईंच्या पाठबळामुळे मला ही निवडणूक सुखकर झालेली आहे. कारण की शिक्षण क्षेत्रात असलेलं त्यांचं काम, प्रामाणिकपणे या क्षेत्रासाठी दिलेलं त्यांचं योगदान हे सर्वश्रुत आहे. आणि नातेवाईक म्हणून नव्हे तर मेरिटचा विद्यार्थी किंवा मेरिटचा उमेदवार असल्या कारणास्तव त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. दुसरं कोणतंही कारण यामागं नव्हे. नक्कीच. आता संस्थेचा विषय निघालाच आहे, तर मविप्रचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाते दुसऱ्या उमेदवाराची, काय सांगाल? नाही, दुर्दैव आहे. ही काही कुठल्या संस्थेची निवडणूक नसून ही शिक्षकांची निवडणूक आहे. आणि म्हणून संकुचित विचारशैली ठेवणारेच लोक अशा पद्धतीचे उमेदवार संस्थेच्या वतीने जाहीर करतात. हे संस्थेचं काम नाही, हे राजकीय पक्षांचं काम आहे उमेदवार जाहीर करणं. पहिल्यांदाच 109 वर्षाच्या मविप्रच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची उमेदवारी संस्थेने कदाचित अधिकृतरित्या संस्थेच्या सरचिटणीसनी जाहीररित्या त्या ठिकाणी जाहीर केली असावी. तेवढंच नव्हे तर धक्कादायक बाब म्हणजे गोड धमकी देतोय मी, शिक्षकांनी अशा स्वरूपाचं काम केलं पाहिजे, हा चुकीचा संदेश देणारा, पायंडा पाडणारा हा एक घटना त्या 109 वर्षाच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आणि ज्या पद्धतीने त्या उमेदवारासाठी त्या संस्थेच्या शाळांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रलोभनाच्या गोष्टी वाटल्या जात आहे, ती त्याच्याहूनही जास्त धक्कादायक बाब आहे. ज्या शिक्षण संस्थेचं पावित्र्य गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कर्मवीरांनी राखलं, निश्चितपणाने कुठंतरी त्यांच्या आत्म्याला देखील वाईट वाटत असेल की अशा पद्धतीचं उघड्या ढवळ्या त्या शैक्षणिक संकुलामध्ये वेगवेगळ्या प्रलोभनाच्या गोष्टी वाटण्यात येत आहेत, ते देखील विद्यार्थ्यांसमोर. हे दुर्दैवी आहे. आणि याचं उत्तर मला असं वाटतं की त्याच संस्थेचं सभासद, सदस्य आणि शिक्षक हे बघताय, ते मतदानातून करतील असं मला खात्री आहे. नक्कीच. हा तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा जिंकून येण्याचा, विजयाचा कॉन्फिडन्स दिसतो आहे. एक पद्धतीने घरचा आहेर दिल्यासारख्या गोष्टी किंवा भूमिका घेतल्या जात आहेत. दुसरीकडे मातब्बर आणि दिग्गज जे पूर्वीचे एक्सपिरियन्स्ड उमेदवार होते ते आपल्या समोर आहेत. तरी देखील तुम्हाला जिंकण्याचा हा कॉन्फिडन्स वाटतोय, तर तुम्हाला कोणी संस्थांनी किंवा कुठल्या शिक्षकांनी पाठबळ किंवा पाठिंबा जाहीरपणे दिल्याचं सांगितलंय? निश्चितपणाने TDF सारखी संघटना असतील, इतरही संघटना, अशा अनेक संघटना, ऑल इंडिया उर्दू टीचर्स असोसिएशन असेल, त्या ठिकाणी इतर तालुकानिहाय, जिल्हानिहाय संघटनेंनी पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून शिक्षकांचा प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी ते माझ्याकडे बघत आहे आणि त्याच भावनेने ते माझा प्रचार देखील करत आहे. अपक्ष म्हणून मी जरी रिंगणात असलो तरी ह्या शिक्षकांमध्ये एक शिक्षकांच्या संघटनेचं जाळं हे इतर कुठल्याही पक्षांपेक्षा मोठं आहे. आणि तेच जाळं माझ्या मागे भक्कमपणे उभं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे, खरं तर मला कुठल्याही उमेदवाराचं आव्हान वाटत नाही, परंतु शिक्षकांच्या प्रश्नांचं आव्हान निश्चितपणाने मला वाटतं ते सुटलं पाहिजे. या भावनेतून मी या निवडणुकीकडे बघतो. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तोच होता, त्याचं उत्तरही तुम्ही दिलेलं आहे. नेमका कोणता अजेंडा घेऊन आपण निवडणुकीत उतरला आहात, किंवा जर विधानसभेत तुम्हाला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली तर महत्त्वाचे प्रश्न कोणते असणार ज्याला तुम्ही हात घालणार? निश्चितपणाने एकीकडे विश्वगुरू होण्याची गप्पा आपण करतो, परंतु दुसरीकडे ज्या विकसित देशांमधला जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की बजेटचे 6% हे त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रावर खर्च होता. दुर्दैवाने आपल्याकडे ते 1.5 ते 2% खर्च होता. त्याच्यामुळे 100% त्या ठिकाणी असं धोरण अवलंबलं गेलं पाहिजे. 1.5-2% 6%, जसं डिफेन्स बजेट असतं तसं शिक्षण क्षेत्राच्या बजेटला अलोकेशन दरवर्षीच्या बजेटमध्ये टक्केवारीप्रमाणे केलं गेलं पाहिजे, अशी एक मागणी
ज्याच्याने अनेक प्रश्न शिक्षकांचे सुटणार आहे. जुनी पेन्शन योजना विशेषतः त्याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे. टप्पा अनुदान आहे, भरती झालेली नाहीये त्या ठिकाणी, अनुदान, इतर स्कॉलरशिपचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, महिला भगिनींचे प्रश्न आहे, आदिवासी आश्रमशाळेचे प्रश्न आहे. प्रश्नांचे डोंगर त्या ठिकाणी खरं तर आहे. हे सगळे प्रश्न घेऊन पोटतिडकीने प्रामाणिकपणे मांडण्याचं माझं प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. नक्कीच जाता जाता एक प्रश्न विचारू शकते की या सर्व परिस्थिती बघता झिरवाळ भूमिकेकडे तुम्ही कसं बघताय? नाही, त्या ठिकाणी खरं तर शिक्षक आमदारकीमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण नसावं असं शिक्षकांची भावना होती. हे ज्याच्या त्याच्या राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टीने हे ह्या मतदारसंघाचा दुर्दैवाने वापर होतोय. त्यांची जरी भूमिका असली तसे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. महायुतीमध्ये 2 उमेदवार आहेत, एक शिवसेनेचा आहे, एक राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील असंतोष आहे. त्या ठिकाणी काँग्रेसमधून 2 दिवसात शिवसेनेत जाऊन उमेदवारी करणारे उमेदवार आपण पाहिले. त्याच्यामुळं हे जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत आहे याचा खेळच निश्चितपणाने शिक्षकांना आणि इतर लोकांना आलेला आहे. आणि म्हणून स्वच्छ चारित्र्याचा आपला प्रश्न भांडणारा उमेदवार म्हणून ते या निवडणुकीकडे बघताय. कोणता पुढारी कुठं आहे? अनेकदा कार्यकर्त्यांना सकाळी उठल्यावर विचारावं लागतं की आपले नेते आज कुठल्या पक्षात आहे. अशा परिस्थितीमध्ये ते व्यक्ती केंद्रित आणि विषयानुरूप राजकारण करणारे लोकांच्या मागे उभे राहतील अशी अपेक्षा मला आहे. नक्कीच मला असं वाटतं की राजकारण आपल्या जागी आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे विद्यार्थ्यांची पिढी घडवणारे म्हणून शिक्षक गुरुवर्य यांच्याकडे बघितलं जातं. तर ही निवडणूक नक्कीच स्वच्छ आणि पवित्र पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी असे नेतृत्व पुढे येत आहेत, अपक्षपणे निवडणुका लढवत आहेत. तर नक्कीच आपलं अभिनंदन. 26 तारखेला ही निवडणूक होणार आहे आणि साधारण 70,000 मतदार हे या मतदानात किंवा या निवडणुकीत सहभाग नोंदवणार आहेत. नक्कीच आपण आता संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताय, 5ही जिल्ह्यात जात आहात, अगदी पर्सनली जाऊन सगळ्यांना भेटत आहात, सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतात. तर एकंदरीतच तुम्हाला काय अनुभव येतोय? निश्चितपणाने चांगला अनुभव येतोय. आपलं राज्य किती समृद्ध आहे हे याच्यातून दिसून येतंय. चांगले व्यक्तिमत्व त्या ठिकाणी भेटण्यास मला संधी मिळते. चांगले शैक्षणिक संकुलाला जाण्याची संधी मिळते. चांगल्या प्रॅक्टिसेस त्यांच्या काही चांगले शिक्षण संस्था बघायला भेटत आहे. आणि माझंच व्यक्तिमत्व विकास खरं तर याच्या काही दिवसांमध्ये घडलेला आहे. चांगला प्रतिसाद सगळ्या शिक्षकांचा मिळतोय. आदिवासी पाड्यावाड्यांचा काही प्रश्न आहे नंदुरबार सारख्या ठिकाणी, त्यांचे भौगोलिक रचना वेगळी असल्यामुळे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. जळगावला गेल्यावर वेगळे प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये तिथलं खानपान किंवा तिथली बोली भाषा हे सगळं अनुभवायला भेटतंय. आणि निश्चितच एक वेगळा अनुभव 5ही जिल्ह्यातून भेटला. आणि त्याहून पलीकडं एक जर समान कुठली गोष्ट असेल तर त्यांचं मिळणारं प्रेम हे सगळीकडं समान आहे आणि सगळीकडून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मला मिळतो आहे. त्याच्यामुळे हा चांगला अनुभव गेल्या काही दिवसांमध्ये मला आला. आज ही बातचीत आपण इथेच थांबवतो. पुढच्या निवडणुकीच्या बाबतीतल्या अपडेटसाठी आपण लवकरच 9 न्यूज महाराष्ट्रवर जॉईन होणार आहोत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरा पर्सन जितेंद्र नरवाडेसह मी सुनीता चव्हाण.